या ठिकाणी जर का कोणताही शासकीय डॉक्टर कर्मचारी प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना ची माहिती अथवा पुरावे माझ्याकडे आले तर उद्या सकाळच्या आधी त्याला निलंबित करण्याची कारवाई केली जाईल। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। डॉक्टर कोणी पण नव्हता जाग्यावर, इंटर्नच होते, सिनियर कोणी पण नव्हता जाग्यावर। आणि जेव्हा फुटेज बघायला जाणार मध्ये तेव्हा मी सोबत राहिलो। नर्स आणि 4 वॉर्डबॉय फक्त अवेलेबल होते, कुठलेही डॉक्टर नव्हते, आरएमओ। या संदर्भातली पूर्ण चौकशी आता लगेच केली जाईल आणि त्याकरता मी स्वतः इकडे आलेलो आहे आणि चौकशी पूर्ण होईस तोपर्यंत मी स्वतः त्याच्यावरती पाहणी ठेवी। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, या प्रकरणाचा हलगर्जीपणा केला जाईल। जर का तशी केस असेल तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। कायद्यात जे काही तरतुदी आहेत त्या संपूर्ण तरतुदींना ऍप्लिकेबल करून आपण या परिवाराला न्याय देऊ। आपण पाहत असू की या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत, त्यांच्यासमोर ही बाब सत्य आहे की जेव्हा मी पण इकडे हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा इकडे सुप्रिटेंडेंट नव्हते, इकडे सीएमओ होत्या आणि काही दुसरे डॉक्टर होते, परंतु एखादी केस जर एवढी सिरियस असेल किंवा त्याचे परिणाम एवढे सिरियस होणार असतील तर अशा परिस्थितीत सिनियर डॉक्टर्सनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे। ते का घडलं नाही याची संपूर्ण माहिती मी घेईन। सर, एकंदरीत वाटत आहे की राज्य सरकारी रुग्णालयामध्ये सरकारी कर्मचाऱ्याचा जो याच रुग्णालयामध्ये काम करत होता त्याचा अशा प्रकारे मृत्यू होतो। नाही, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। तो आरएमओला विचारलं, आरएमओ बोलतो मलाच काय कळालं नाही, मला माहित नाही काय इकडचा कामगार असो अथवा कुठेही बाहेरचा सामान्य नागरिक असो, प्रत्येकाला उपचार देण्यासाठीच हे रुग्णालय आहे। या रुग्णालयात जर का कुठलीही इरेग्युलॅरिटी झाली असेल तर ती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली जाईल। याआधी सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे अचानक भेट दिलेली होती, डॉक्टर या ठिकाणी दिसून आले होते, सलग दुसऱ्यांदा तुमच्या भेटीमध्ये असं दिसून येतं। निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जेव्हा माझ्याकडे तक्रारी येतात तेव्हा मी त्या तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून हे मी करत राहीन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।